नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन तर्फे प्राध्यापक सुनील मोगरे यांच्या नेतृत्वात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाजवळ मुक्ता संघटनेतर्फे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्राध्यापक मकबूल शेख, डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी, डॉक्टर बलभीम सातपुते, डॉक्टर समील्ला खान, डॉक्टर प्रदीप रोडे, डॉक्टर लहू वाघमारे व असंख्य टीचर्स उपस्थित होते। सर, आज आपण उपसंचालक कार्यालय समोर जे आंदोलन करताय, काय आंदोलन स्वरूप आणि प्रमुख मागणी काय तुमची? शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी मागच्या 25 वर्षापासून आक्रमकपणे लढा देणारी मुक्ता ही संघटना आहे। शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका मागच्या 25 वर्षापासून आम्ही सातत्याने या ठिकाणी घेतली आणि ज्या शिक्षकांचं कुणी वाली नाही त्या शिक्षकाचं वाली होण्याचं काम मुक्ता शिक्षक संघटनेने मागच्या 25 वर्षापासून या ठिकाणी केलंय। आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करतोय ते आंदोलन करण्याच्या पाठीमागची आमची भूमिका अशी आहे की या विभागामध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या त्वरित त्या ठिकाणी दिल्या गेले पाहिजे ही आमची प्रमुख अशा प्रकारची मागणी आहे। त्याचबरोबर शालार म्हणजे मान्यता दिल्याच्या नंतर पगार मिळण्यासाठी जो शालार आयडी दिला जातो तो शालार आयडी इथल्या बोर्डाचा जो अधिकारी आहे तेलंग नावाचा अधिकारी, त्या तेलंग नावाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय। तेलंग एकही शालार आयडी हे पैसा घेतल्याशिवाय त्या ठिकाणी देत नाही। अनेक प्रकारच्या तक्रारी आमच्या संघटनेकडे पुराव्यानिशी आमच्याकडे या ठिकाणी आल्यात आणि म्हणून या तेलंगच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे, या तेलंगची त्वरित इथून हकालपट्टी झाली पाहिजे ही देखील मागणी आज आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो आहोत। त्याचबरोबर कायम विनामूल्य शिक्षकाला 100% अनुदान मिळालं पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे, या प्रमुख अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आज आम्ही या लातूर विभागीय शिक्षण संचालक कार्यालयावर मुक्ता संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि मला खात्री आहे की निश्चितपणे या आंदोलनाची दखल इथले शिक्षण उपसंचालक त्या ठिकाणी घेतील आणि या विभागातल्या प्रलंबित असणाऱ्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता या त्वरित दिल्या जातील अशा प्रकारचा एक विश्वास आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो।